तिची वाट बघून आम्ही खूप थकलो। अजिबात मध्ये बोलायचं नाही, नाहीतर मी तुमचं नाव घेऊन तुम्हाला डिस्क्वालिफाय करायला लावेन। राज्याचे शिक्षण मंत्री म्हणजे महाराष्ट्राला शैक्षणिक दृष्ट्या प्रगल्भ करणारा व्यक्ती। शिक्षण मंत्र्यांची अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील किंवा एकंदरीत शिक्षण परंपरा असेल, ही अत्यंत दर्जेदार सक्षमपणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या हितासाठी एक सरकारच्या वतीनं राबवली जाणारी यंत्रणा आहे। म्हणजे सर्व शिक्षकांचा एक पालक म्हणून शिक्षण मंत्र्यांकडे पाहिलं जातं। त्यांची ध्येयधोरणं, इतर सगळ्या गोष्टी, नोकर भरतीपासून ती पेन्शनपर्यंत, मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यापासून ते अभ्यासक्रमापर्यंत प्रत्येक गोष्ट शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्त आणि शिक्षण सचिव माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली ही सगळी माणसं शैक्षणिक गाडा त्या ठिकाणी यशस्वीपणे चालवतात। तसं नेटवर्क पण महाराष्ट्रामध्ये जबरदस्त आहे। पण महाराष्ट्रातले शिक्षण मंत्री जर हेकेखोर असतील, महाराष्ट्रातले शिक्षण मंत्री जर भावी शिक्षकाला आणि तेही मुलीला, एका महिलेला जर धमकी देत असतील फक्त प्रश्न विचारला म्हणून, किती भावना दुखावतात शिक्षण मंत्र्यांच्या। एवढ्याच भावना शिक्षण मंत्र्यांच्या दुखवत असतील तर करून टाका ना सरसकट नोकर भरती आणि प्रक्रिया तात्काळ राबवा। वेळ काढूपणा का केला जातो? आणि अजिबात तुम्हाला मी जाहीर सांगतो, सरकार आज जरी हे भाजप, शिंदे किंवा फडणवीस साहेबांचं सरकार स्थापन झालं असलं तर एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा हेच दीपक केसरकर साहेब असतील, गेल्या 2-4 वर्षापासून आमदार म्हणून तर याच राज्यामध्ये काम करतात आणि याच्या अगोदर सुद्धा त्यांनी बरेच सरकार पाहिलेले आहेत। उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात सुद्धा तेच त्या ठिकाणी आमदार होते। अरे जे मंत्री असणारे मुख्यमंत्री झाले आणि 40 लोकांनी जे काही राज्यामध्ये सत्ता बदल केला, वेगळं सांगायची गरज नाही ना। असं असताना सुद्धा शिक्षण मंत्री नोकर भरती सक्षमपणे पुढे राबवत नाहीत, किती मोठं दुर्दैव आहे। तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ पाहिलाच, बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर शिक्षण मंत्री महोदय होते आणि तिथल्या एका बीएड झालेल्या किंवा भावी शिक्षक मुलींनी सरकारला फक्त प्रश्न विचारला, म्हणजे माननीय शिक्षण मंत्री महोदयांना, की आम्ही रजिस्ट्रेशन केलंय, तुमची होपलेस आणि भंगार वेबसाईट आहे, त्याच्यावर काही आम्हाला अपडेट मिळत नाही आणि सरकारने शिक्षणाची किंवा शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ही तात्काळ राबवावी। आणि ही गोष्ट खरी आहे, बऱ्याच जणांचं वय निघून जातं, वयोमर्यादा संपते, एजबार होतात। बऱ्याच 2020 ला काही नोकर भरतीच्या प्रक्रिया पूर्ण त्या ठिकाणी जाहिरात काढली होती। आज 2023 संपायला आलं, 1 महिना राहिला, अजून त्यांना ऑर्डर सुद्धा नाहीत। बऱ्याच जणांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे। हे मी इतर विभागाचं सांगतो, शिक्षण विभागाचं सुद्धा काही वेगळं नाही। आणि तरीही प्रश्न विचारला, तुम्ही गावगाड्यात फिरतात, अरे एकतर तुम्हाला आरक्षणाच्या प्रश्नाखाली सगळ्या नेत्यांना फिरायला बंदी आहे, घाबरून घाबरून शिक्षण मंत्रीच काय सगळे मंत्री फिरतायत, आमदार सुद्धा घाबरून तिकडं फिरतायत। अशा काळामध्ये जर एका शिक्षकेने, तेही महिला असताना, प्रश्न विचारला, काय म्हणता शिक्षण मंत्री महोदय? एवढी दादागिरी शिक्षण मंत्र्याची की जर तुम्ही असंच मला प्रश्न विचारणार असाल, क्रॉस करणार असाल तर मी तुमचं नाव विचारेल, माहिती घेईल आणि तुम्हाला डिस्क्वालिफाय करून टाकेल। कुणाचं राज्य आहे? पेशवाई आली का? शिक्षण मंत्री महोदय ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही आणि संभाजी ब्रिगेड तर अजिबात घेणार नाही। शिक्षण मंत्र्याच्या घाणेरड्या राज्यकारभाराचा पाडा आम्ही 2 डिसेंबरला वाशिम मध्ये संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय महामेळावा आहे। शिक्षण मंत्र्यांच्या या गैरकारभाराच्या आम्ही वाभाडेच काढू आणि 100% काढणार। कारण शिक्षण मंत्री जर अशाच पद्धतीने भूमिका घेणार असतील, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? बेरोजगारीचे प्रश्न भयानक आहेत। आज तरुण पोरं पोरी नोकरीसाठी वेगळ्या वेगळ्या एक्झाम देत आहेत, वेगळ्या वेगळ्या परीक्षा देत आहेत आणि हजार रुपये, 500 रुपये असल्या बोगस यंत्रणेला त्या परीक्षा कंडक्ट करायला देतात। सिस्टीम सुद्धा सगळी बोगस असताना सुद्धा पोरांच्या खिशावर दरोडा टाकला जातो, पालकांच्या खिशावर दरोडा टाकला जातो आणि तुम्हाला प्रक्रिया स्लो आहे म्हणल्यावर तुम्हाला राग येतो। शिक्षण मंत्री महोदय ग्रेट आहेत, महान नेते आहेत, मोठे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत,
परंतु ते जर दादागिरी करत असतील तर साहेब हे चुकीचं आहे. महाराष्ट्राला असला शिक्षण मंत्री काही कामाचा नाही. वेळ पडली आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांना जर शिक्षण मंत्री पदावर बसून जर त्या शिक्षकांचे त्यांच्या वेगळ्या वेगळ्या प्रश्नावर जर त्यांना म्हणजे तात्काळ किंवा योग्य काम करता येत नसेल तर त्यांनी पद सोडावं. मुख्यमंत्र्यांनी केसरकर साहेबांकडून ते शिक्षण मंत्री पद काढून घ्यावं. कारण एका महिलेचा, एका शिक्षकाचा, एका आदर्श शिक्षकाचा अपमान जर दादागिरी करून किंवा धमकी देऊन जर हे करत असतील, आज सगळे शिक्षक घाबरतील ना. शिक्षक हा समाजाचा आरसा आहे. समाज घडवण्याचं काम त्या शिक्षकांकडे आहे. सरकारच्या वतीनं शिक्षक घडतात. टी घोटाळा झाला, कोण मध्ये अडकलं होतं? यांचेच होते ना सहकारी मंत्री महोदय. त्यांच्या मुलांची कशी नाव आली होती शिक्षण मंत्री महोदय टीईटीच्या नापास झालेल्या किंवा त्या घोटाळ्याच्या यादीमध्ये? सांगा. सगळं तुमचं सेटिंग असतं, तुमचं सगळं कांड असतं आणि तुम्ही सर्वसामान्य गोरगरिबांना त्या ठिकाणी वेटीस धरता. हे असले धंदे खरं तर सरकारनं केले नाहीत पाहिजे. सरकारला राज्य चालवताच येत नाही, हा साधा सरळ प्रश्न आहे. सरकार हे निकामी आहे, कुचकामी आहे किंवा वेळ काढूपणा करणार आहे असंच प्रथमदर्शी निदर्शनास येतं. परंतु संभाजी ब्रिगेड कुठल्याही शिक्षकाचा अपमान सहन करणार नाही. आम्ही त्या महिला शिक्षिकेच्या पाठीशी आहोत आणि जर तिचं जर डिस्क्वालिफिकेशन झालं तर शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात, सगळ्या शिक्षण त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि खास करून शिंदे फडणवीस पवार सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचा तो हक्क अधिकार आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, सर्वसामान्यांची पोरं, दुसरं आता काहीच राहिलेलं नाही नोकऱ्यांशिवाय. नोकऱ्याही मिळतील की नाही माहित नाही. बऱ्याच पोरांना पुरी मिळणार, मुलींना नवरे मिळणार. वेळ काढूपणा चाललाय आणि सगळ्यात महत्वाचं वय निघून चाललंय. आणि त्या मुलीची माफक अपेक्षा आहे. प्रक्रिया कधी पूर्ण करणार? तुम्ही धमकी देताय. पेशवाई नाही आली हे फक्त लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या खात्यामध्ये असाच गलथान कारभार सुरू आहे. आम्ही तो खपवून घेणार नाही हे लक्षात ठेवा. तिची वाट बघून आम्ही खूप मग तुम्हाला अजिबात कळत नाही? शिक्षक तुम्ही होऊ शकता का? तुमची साईट ओपन झालेली आहे. साईट ओपन आहे, रजिस्ट्रेशन आहे सर, पण प्रोसिजर पुढे चालतच नाहीये ना. प्रोसिजर चालत नाही तर तुम्ही गेलं पाहिजे, तुमचा चॉईस दिला पाहिजे. एवढं सुद्धा जर तुम्हाला नाही ना सर, अजून मग चॉईस आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याला जाहिरात द्यायला सांगितलेली आहे आणि तुम्ही म्हणता तशी जाहिरात आली नाही. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, ही जर बेशिस्त असेल तर तुम्ही सरकारी नोकरी देऊ शकत नाही सर. आम्ही मग तुम्हाला एवढं माहिती आहे की नाही, हे बघा, तुम्हाला एवढं सुद्धा नाही. तुम्ही कसं मुलांना शिकवणार मला सांगा. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. साईट ओपन झालेली आहे, झाली. मग तुम्हाला काय वाटत नाही का? वाटत नाही का? मग तुम्ही कसं आला मला विचारायला? तुम्हाला माहिती आहे की साईट ओपन झालेली आहे, भरती चालू आहे. तर एक लक्षात घ्या, श्रद्धा आणि सबुरी. आपल्याला आजपर्यंत 5 वर्षात कोणी तुमची भरती केली? मी केली ना. मग या माझ्याकडे एक महत्वाची माझी मुलाखत चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही येता आणि एवढं बेशिस्त वर्तन हे नाही. माझी मुलाखत चालू आहे, त्याच्यानंतर तुम्ही मला भेटू शकला असता की नाही? एक लक्षात घ्या, मी जेवढा प्रेमळ आहे तेवढाच मी कडक सुद्धा आहे. माझ्या दृष्टीने माझे विद्यार्थी महत्वाचे आहेत. तुम्हाला तुमच्या नोकरीची चिंता असते, त्याला 30,000 नोकऱ्या मी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पण उद्या जर तुम्ही मुलांना ही बेशिस्त शिकवणार असाल ते मला अजिबात मान्य नाही. मला अजिबात मान्य नाही. मी तुम्हाला स्पष्ट तुमच्या तोंडावर सांगतो. कारण मला शिस्तीने शिकवणारे शिक्षकच पाहिजेत. माझे अधिकार म्हणजे सर्वस्व, विद्यार्थी म्हणजे काहीच नाही, हे मला अजिबात मान्य नाही. माझ्या दृष्टीने महाराष्ट्राचा विद्यार्थी हा पुढचा येणारा महाराष्ट्राचं भवितव्य आहे. ते महाराष्ट्राचं भवितव्य हे त्या मुलांमध्ये आहेत आणि ती मुलं चांगली झाली तर माझा महाराष्ट्र घडणार आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे याच्यामुळे अजिबात मध्ये बोलायचं नाही, अजिबात मध्ये बोलायचं नाही, नाहीतर मी तुमचं नाव घेऊन तुम्हाला डिस्क्वालिफाय करायला लावेन.